नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, माझी होशिलकाच्या पुढील भागात तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर आतापर्यंत आपण बघितलं होतं की कबीर अवंतीला बघण्यासाठी तिच्या घरी काहीतरी बहाणा करून आला होता। तर आता आपण बघूया होईल का त्यांची भेट आणि कशी होईल त्यांची ही भेट। नक्कीच रोमॅन्टिकच होईल। चला तर व्हिडिओला सुरू करूया। आणि व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी मी तुम्हा सर्वांना आठवण करून देऊ इच्छिते की आधी जाऊन व्हिडिओला लाईक करा, त्यामुळे मलाही लवकरात लवकर पुढील भाग टाकण्याचं प्रोत्साहन मिळत जाईल। आणि नवीन व्ह्यूअर्स प्लीज तुम्ही व्हिडिओला हाईप करू शकता आणि पुढचा भाग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। कबीर इकडे तिकडे बघू लागला। त्याला वर जायचं होतं आणि वर जाण्यासाठी किचनच्या बाहेरच्या अंगणातून जायचा रस्ता होता। त्या साईडला बायकांची थोडीशी लगबग चालू होती। त्याने नजर फिरवून सगळ्यांकडे पाहिलं तर अमित आणि हेमा फोटो सेशन करण्यात बिझी होते। सौम्यासुद्धा हेमा अमितसोबत फोटो काढत होती। रॉकी त्यांना मोबाईलमधले वेगवेगळ्या पोज बघून शोधून देत होता। हे काम सौम्याचं होतं। ध्रुव त्याच्या खांद्यावर हात ठेवून कमेंट पास करत हसत होता। चल माझ्यासोबत। कबीरने त्याच्या दुसऱ्या हाताला पकडलं आणि त्याची परमिशन न घेताच त्याला ओढून घेऊन जाऊ लागला। कुठे जायचं? ध्रुव इकडे तिकडे बघत गोंधळून त्याच्यासोबत निघाला। त्याने काहीच उत्तर दिलं नाही। किचनच्या बाजूने दोघेही शांतपणे निघाले। मीरा घाईतच बाहेर आली होती। कबीरला समोर बघून गडबडली, तसं कबीर पण तिथेच थांबला। मंजू जा, ह्यांना सांग वर येऊ नको, फोन पण उचलत नाहीयेत। अवंती लगेच घाई गडबडमध्ये टेन्शनमध्ये येत म्हणाली, घरात पाहुणे होते आणि ह्यांचं तर वेगळंच म्हणून वैतागली ना। तिने फोन केला पण त्याने लगेच कट केला। ना बाबा, मी जिजूसमोर मला बोलायची हिंमत होत नाही आणि त्यांना मी खाली थांबवायची हिंमत करू? मंजिरी डोळे मोठे करत घाबरत म्हणाली। आता अवंती केविलवाण्या नजरेने बघत म्हणाली। भीती, एक्साइटमेंट, टेन्शन सगळं काही तिच्या चेहऱ्यावर पसरलं होतं। त्याला भेटायचं जरी असलं तरी भीती होतीच। मी बाहेर जाऊन बघू का? जिजू येत आहेत का? मंजिरी घाबरत हसत म्हणाली। तसं अवंती डोळ्यांची पापण्यांची उघडझाप करत तिच्याकडेच बघू लागली। काय हवं जावई? मीरा लगेच तिच्या डोक्यावरचा पदर सावरत गोंधळून म्हणाली, कारण बाहेर तर मागचं अंगण होतं आणि तिथं कशाला चालले काहीच कळले नाही। आणि एवढ्या पाहुण्या रावळांमध्ये तिचं तिच्या लेकीकडे लक्षच नव्हतं। मंजिरीसोबत असली की तिला टेन्शनच नव्हतं। ध्रुव आधीच गोंधळला होता आणि आता मीराने विचारलं म्हणून अजून गडबडून एक नजर कबीरकडे तर एक नजर मीराकडे बघू लागला। आतमध्ये खूप गोंधळ आहे, मला महत्त्वाचा कॉल करायचा होता, जाऊ का? कबीर मागे असलेल्या अंगणाकडे बघत म्हणाला। हां हो जावा ना, तुमचंच घर आहे। काशी सगळे मागचे दिवे लाव, लवकर या, जेवायला गरम गरम वाढते। मीरा लगेच बाजूला होत त्याला रस्ता दाखवत म्हणाली। तसं त्याने मंद स्मित केलं आणि मनातल्या मनात सुस्कारा सोडला। त्याची भोळी भाबडी सासू खूपच हुशार होती। त्याची सासू फक्त त्याच्या जेवणाची काळजी जास्त करत असते। कबीर आणि ध्रुव मागच्या अंगणात आले। तुला अवंतीला भेटायला जायचं आहे का? ओ हो, अवंती तुला इथे भेटायला येणार आहे का? ध्रुव हसत त्याला चिडवत म्हणाला। ती इथे येणार नाही भेटायला, आपल्याला वर जायचं आहे, अवंती वर आहे। कबीर मान हलवत इकडे तिकडे बघत त्या दगडी पायऱ्यांना बघू लागला। काय, ह्या स्टेप्स आहे? कबीर वरच्या एका दगडावर उभा राहिला, तसं ध्रुवचा जबडाच मोठा झाला। हो, ह्याच पायऱ्या आहे, काही होत नाही, तुला यायचं असेल तर ये, नाहीतर इथे थांबून माझी वाट बघ। फक्त कोणाला वर पाठवू नको, माझ्या रोमॅन्समध्ये मला बिलकुल कोणाचा अडथळा नको आहे, कोणी जर आलं तर बघ मग। कबीर पटकन 2-3 पायऱ्या चढत हसत त्याला ऑर्डर देत म्हणाला। सध्या त्याच्या चेहऱ्यावर आनंद पसरला होता। काही मिनिटातच त्याची अवंती त्याच्या नजरेसमोर असणार होती। कशी दिसत असेल म्हणून डोक्यात वेगवेगळे विचार येत होते। मी काय तुझा वॉचमॅन आहे का तुझी वाट बघायला? आणि ह्या खेडेगावात काय रोमॅन्स करतो? 4 दिवसानंतर लग्नच आहे ना, लग्नानंतर काय रोमॅन्स करायचा तेवढा रोमॅन्स कर, उगाच डोक्याला ताप देऊ नकोस। ध्रुव चिडत एका पायरीवर पाय ठेवत बडबड करू लागला, पण त्याचं ऐकायला कबीर थांबलाच कुठे होता। तो तर सरसर पायऱ्या चढून वर माडीवर जाऊन पोहोचला सुद्धा होता। डर के आगे जीत नाही, डर के आगे प्यार है। ध्रुवने 2 पायऱ्या चढून इकडे तिकडे पाहिलं आणि त्याच्या हृदय जोरजोरात धडधड करू लागले। अंधार आणि त्यात त्याने अशा पायऱ्या पहिल्यांदाच पाहिल्या होत्या। चुकून जर आपला पाय घसरला आणि आपण खाली पडलो हा विचार करूनच त्याला टेन्शन आलं होतं। मित्राच्या लग्नात मोडलेला पाय घेऊन एन्जॉय कसं करणार? त्याला ओरडता सुद्धा येत नव्हतं, कारण बाहेर कोणीच नव्हतं आणि त्याच्या ओरडण्याने कोण आलेत तर? आणि त्याच्या मित्राच्या रोमॅन्समध्ये खंड पडला तर त्याचे तो किती हाल करेल म्हणून तोंडावर हात ठेवून हळूहळू पायऱ्या चढू लागला।
कबीर वर येऊन इकडे तिकडे बघू लागला. टेरेस चांगलाच मोठा होता आणि एका कोपऱ्याला रूम होती. त्या रूमला बघून त्याच्या चेहऱ्यावर हलकं खट्याळ हसू पसरलं. तो इकडे तिकडे बघत चालत दाराजवळ आलाच होता की आतून कडी उघडल्याचा आवाज आला. तसं तो दाराकडे चमकून बघू लागला. मी चेक करू जू ते सर, मंजिरी बोलत दार उघडतच होती की तिला समोरच कबीर दिसला. तसे तिची बोबडीच वळाली. तिच्या बोलण्याने अवंतीचे लक्षही दाराच्या बाहेर गेलं. क्षणात डोळे मोठे झाले. तो येईल अशी भीती होती, पण आपण विचार करतो त्याच्या दुप्पट वेगाने याचं काम असतं एवढे आत्तापर्यंत तिच्या लक्षात आलं होतं. ती जिथे बसली होती तिथेच ताडकन उठून उभी राहिली. ते सर या ना, मी तुम्हालाच बोलवायलाच खाली येणार होते. मंजिरी दाराच्या बाहेर येत हसण्याचा प्रयत्न करत अडखळत बोलत म्हणाली. त्याला तिथून जा म्हणायची हिंमत तिच्यात तर नव्हतीच, पण तो आला आहे आणि त्याला बाहेर उभं ठेवणं म्हणजे कोणी पाहिलं की वेगळाच अर्थ काढू नये. त्यापेक्षा त्याला आतमध्ये घेतलेलं बरं. ती पटकन दाराच्या बाहेर आली. तसं त्याच्या चेहऱ्यावर मंद स्मित पसरलं. मंजिरी, हे माझं ऑफिस नाही आहे. तुम्हाला पर्सनली काहीही बोलू शकतेस. तो एक पाऊल पुढे येत तिच्या शेजारी उभा राहून तिच्याकडे बघत म्हणाला. बोलता बोलता पहिल्यांदा ती जीजू बोलली होती. त्याच्यानंतर शब्द वापरताना तिने मोजके शब्द वापरून सर म्हणून त्याला मानसुद्धा दिला होता. त्याच्या बोलण्याने मंजिरीचे डोळे आश्चर्याने भरले होते. ती डोळे मोठे करून त्यालाच भारावलेल्या नजरेने बघू लागली. आत्तापर्यंत कबीर पहिल्यांदाच तिच्याशी आपुलकीने बोललेला होता. इतक्या वेळेस त्याच्याशी बोलणं झालं होतं, पण त्याच्या बोलण्यात फक्त एक बॉसी टोन आणि प्रोफेशनली टोन वाटला. पण आज पहिल्यांदाच त्याच्या बोलण्यात एक सॉफ्टनेसपणा होता. अवंतीलाही त्याचं बोलणं कानावर पडलं होतं, म्हणून चेहऱ्यावर गोड हसू पसरलं. कारण तिने हे नोटीस केलं होतं, तो कधीच मंजिरीसोबत अशा टोनमध्ये बोलला नव्हता. ओके सर, सॉरी जीजू, तुम्ही अवंतीशी बोला, मी बाहेरच आहे. कोणी आले की कळवेल. मंजिरी खुश होत बोलून पुढे निघाली. कबीरचे 2 शांत शब्द तिच्या मनाला एक वेगळाच आनंद देऊन गेला होता. तिचा आनंद तर गगनात मावत नव्हता. मोठी लोक फक्त आपल्या बराबरीच्या असणाऱ्या लोकांशीच चांगलं बोलतात हे तिनं अनुभवलेलं होतं. कबीरसुद्धा तसाच होता. त्याचं बोलणं कमी होतं, पण ज्यांच्याशी बोलत होता त्यांचं स्टेटसही काय प्रोफाईल होतं. आता अवंती जरी खेड्यातली असली तरी तेही खानदानी लोक होते. त्यात सरपंचाची मुलगी होती. पुन्हा कबीर त्या छोट्या दारातून वाकून आतमध्ये आला आणि समोर आपल्या गोड अबोलीला बघूनच त्याच्या ओठांवरचं हसू गडद होऊ लागलं. एकदा तिच्या सौंदर्याने त्याच्या मनावर राज्य केलं होतं. त्याची नजर तिच्यावर अशी स्थिर झाली होती की पापणीसुद्धा लावली नाही. मेहंदी कलरची गोल्डन कार्ड असलेली सिल्क साडी नेसली होती. केसांची समोरून थोडीशी हेअरस्टाईल करून मेसी चोटी घालून त्यावर मोगऱ्याची गजरे माळले होते. चेहऱ्यावर पहिल्यांदाच त्याने इतका सुंदर नॅचरल मेकअप पाहिला होता. कपाळावर ग्रीन कलरची टिकली आणि हळदी कुंकू हलकं पसरलं होतं. डोळ्यातलं काजळ खाली आल्याने तिचा सुंदरसा मुखडा खूपच निरागस आणि क्यूट वाटत होता. दोन्ही हात भरून मेहंदी होती. आता खूप वेळ काढून झाल्यामुळे हाताची मेहंदी सुकल्यासारखी वाटत होती. दोन्ही हात तिने थोडेसे वर पकडले होते आणि एकटक त्याच्याकडेच डोळे मोठे करून एकतर त्याच्याकडेच बघत होती. धडधड तिला स्वतःला येत होती. इतके हार्टबीट्स तिचे वाढले होते. मनावर फुंकर घातल्यासारखं तिचं ते रूप नजरेत साठवून घेत होता. तिचं साधं सालस रूप त्याला भुरळ पाडून जात होतं. त्याची रोखलेली नजर बघूनच तिचा घसा कोरडा पडला होता. भीती, टेन्शन, लज्जा, एक्साइटमेंट सगळ्या भावना संमिश्र झाल्यामुळे चेहरा अगदीच कावराबावरा झाला होता. श्वासांची गती वाढत चालली होती. मी खालीच येतच होते. ती खाली मान घालून नजर चोळत इकडे तिकडे बघत अडखळत म्हणाली. माहीत होतं म्हणूनच घाईतच मी वर आलो. तो खट्याळ हसू चेहऱ्यावर आणत म्हणाला, पण पुढच्या क्षणी तिच्या कानावर दरवाजा बंद झाल्याचा आवाज आला. तसा तिच्या काळजाचा ठोका चुकला. तिने लगेच मान वर करून त्याला पाहिले तर त्याने दोन्ही हात मागे करून दरवाजा बंद केला होता. तो तिच्याकडेच ओठांचा कोपऱ्याहून जाऊन बघत डोळा मारतो. त्याच्या मस्तीभऱ्या नजरेनेच तिचे हार्टबीट स्किप झाले होते. तो किंचित भुवया उंचावत हळूहळू एक एक पाऊल टाकून तिच्याजवळ येत होता. तसं तसं तिच्या चेहऱ्यावर भीतीयुक्त लज्जा पसरू लागली. तो जसा एक पाऊल पुढे आला तसं ती एक पाऊल मागे जाऊ लागली. ती जशी मागे सरकली तशी त्याची नजर तिच्या दुधाळ गोऱ्या कमरेवर गेली आणि त्याच्या अंगावर रोमांच उभा राहू लागले. सकाळी तो थकलेला होता, पण आत्ता दिवसभर फक्त आरामात चालू होता, म्हणून आता डोळे एकदमच फ्रेश होते. आणि समोर त्याची अवंती इतकी सजून उभी आहे तर अजूनच डोळे ताट झाले होते. ड्रेसमध्ये तिचं पूर्ण शरीर झाकलेलं असायचं, म्हणून कधीच त्याची नजर तिच्या चेहऱ्यावरून दुसरीकडे हटली नव्हती. पण आता साडीत तिची नाजूक कंबर त्याच्या डोळ्यांसमोर होती तर उगाच हृदयाची खळबळ होऊ लागली होती.
त्याची नजर कळताच तसं ती गडबडून तिचा पदर खाली घेत तिचा पोटाचा भाग झाकण्याचा प्रयत्न करू लागली. तसं तो दुसऱ्या क्षणी पुढे येतच तिचा हात पकडतो. त्यानं हात पकडल्याने ती घाबरलेल्या नजरेने त्याच्याकडे बघत आवंढा गिळत डोळे मोठे करून बघू लागली. आता तर हृदय बाहेर येऊन पडते का काय एवढे जोरजोरात उडत होतं. फोन करताना तर हातावर मेहंदी असते, आता मेहंदी खराब होणार नाही का? हां. त्याने लटका राग दाखवत तिचा धरलेला हात वर अलगद एका साईडने तिच्या उघड्या कमरेवरून हात फिरवत तिच्या कमरेला पकडत स्वतःजवळ खेचलं. तिने श्वास रोखून डोळे घट्ट मिटले. त्याच्या राकट स्पर्शाने अंगात विजेचा करंट पसरून गेला. डोकं अगदी सुन्न पडलं होतं. जसजशी त्याची बोटे आणि तळहात कमरेला स्पर्श करत होता तसतसं तिचा पूर्ण कमरेचा भाग गोठून गोठून गेला होता. तिच्या नाजूक मऊ कमरेला हाताचा स्पर्श होताच त्याचे कान गरम होऊ लागले. श्वास कधी जड झाला त्याचं त्याला कळालं नाही. तिच्या बंद घट्ट पकडून असलेल्या डोळ्यांना एकटक बघू लागला. हळूहळू त्याची नजर तिच्या थरथरणाऱ्या कोरड्या ओठांवर पडली आणि चेहऱ्यावर जास्तच हसू पसरलं. तो जसा झुकून थोडा पुढे आला तसे त्याचे उष्ण श्वास तिला तिच्या चेहऱ्यावर जाणू लागले. तसं अजूनच तिच्या हृदयाची धडधड वाढू लागली. पुढे तो काय करणार जणू ह्याची तिला प्रचिती आली होती. पोटात गोळा दाटून आला होता. चेहरा टोमॅटोसारखा लाल लाल होऊ लागला. तोही प्रेमाने तिच्या गोंडस चेहऱ्याला एकटक निहाळत होता आणि थोड्या वेळाने तो मागे झाला. तसं तिच्या चेहऱ्यावरचे हसू कमी होत चेहऱ्यावर हलका प्रश्नचिन्ह पडला होता. तिने लगेच गडबडून डोळे उघडून त्याच्याकडे पाहिलं तर तो खट्याळपणे हसत होता, जणू तिची मजाच घेत होता. ती बारीक डोळे करून त्याला गाल फुगवून बघू लागली. त्याने तिचा हात सोडला आणि कमरेवरचा हात काढून मागे फिरलाच होता की तिने ओठ दाबवून त्याचा मागून शर्ट पकडत त्याला आपल्याकडे वळवलं आणि त्याच्या गळ्यात दोन्ही हात गुंफवून टाचा उंचावून आपले थरथरणारे कोरडे ओठ त्याच्या डाळिंबी राकट ओठांमध्ये बंदिस्त केले. तो सरप्राईज होऊन तिच्याकडे डोळे मोठे करून बघू लागला. तिच्या अचानक गोड हमल्याने एकदम थंडगार झाला होता. तिचा गोड हळूवार ओठांना होणारा स्पर्श तिच्या सर्वांगावर गोड काटा उमटून गेला होता. त्याने तिच्या कमरेला वेढा घालून तिला वर उचलून घेत तिच्या किसला प्रतिसाद दिला. नंतर त्याने तिला श्वास घेण्यासाठी सुद्धा वेळ दिला नाही. तेव्हा मात्र तिच्या डोक्याला आणि मानेला मुंग्या चढू लागल्या आणि तिचा वेग मंदावला गेला. आतापर्यंत हळूवार चालणारा त्यांचा किस कधी त्याच्या बाजूने अग्रेसिव्ह होत गेला तिचं तिला कळलं नाही. तिने आपल्यावर हक्क गाजवावा पण स्पर्शाच्या बाबतीत त्याला त्याचा हक्क जास्त गाजवायला आवडत होता. स्पर्शाच्या युद्धात त्याला जिंकायला जास्त आवडत होतं. किती वेळ तरी ती त्याला मागे ढकलण्याचा प्रयत्न करत होती पण जोपर्यंत त्याचं मन भरत नव्हते तोपर्यंत तो तिच्या मधाळ ओठांचा रस पिण्यात मग्न होता. तिने खूपच ताकद लावून त्याला मागे ढकलण्याचा प्रयत्न केला. तसं त्याने हलकाच तिच्या खालच्या ओठाला चावा घेत तिला सोडलं. ओ, ती विव्हळून बारीक डोळे करून तिच्या ओठांवर तळहात ठेवला. खूप वेळ श्वास घेतला नव्हता म्हणून जोरजोरात श्वास घेत त्याच्याकडे रागाने बघू लागली. तसं तो तिच्या हाताला बाजूला करत तिच्या लालसर ओठांकडे बघून जास्तच हसू लागला. तुम्ही फक्त मला त्रास द्यायलाच येता ना? ती गाल फुगवून चिडून म्हणाली. यावेळी तर मी काहीच केलं नाही, तुलाच माझ्यापासून लांब राहायचं नाही. तो चेहऱ्यावर भोळेपणाचे आव आणत दोन्ही हात वर करत हसत म्हणाला. त्याच्या बोलण्याने लगेच तिच्या गालावर लालसर छटा पसरली आणि पोटात फुलपाखरू उडू लागले. त्याच्या नजरेला नजर द्यायची सुद्धा हिंमत झाली नाही. तिने लटक्या रागातच गाल फुगवून डोळे मिटून त्याचा शर्ट दोन्ही हातांनी घट्ट पकडला आणि त्याच्या कुशीत स्वतःला लपून घेण्याचा प्रयत्न करू लागली. उफ, हे असं नखरा करायचा आणि नंतर ना गाल फुगून बसायचं. तिचा नखरा बघून तो हसतच म्हणाला. ती खुदू लाजून हसत अजून त्याच्या कुशीत डोके घालून लपण्याचा प्रयत्न करू लागली. त्याच्या त्या भारदास्त मिठीत एक वेगळाच आनंद होता. त्याने हसत तिच्या पाठीवर आपला एका हाताचा वेढा घालून तिचा एक हात आपल्या हातात घेत सुकलेल्या हातावरच्या मेहंदीला प्रेमाने बघू लागला. ध्रुव हळूहळू एक पायरी चढत कसाबसा वर आलाच होता की मंजिरीची नजर जिन्यावर पडली. अंधार असल्यामुळे त्याचा चेहरा दिसला नाही म्हणून ती पुढे आली आणि अचानक ती पुढे आल्यामुळे ध्रुवसुद्धा दचकला. त्याचा तोल मागे जातच होता की मंजिरीने डोळे मोठे करत पटकन त्याचा हात पकडत त्याला सावरलं. ध्रुवने सुद्धा तिचा हात घट्ट पकडत स्वतःला सावरत सरळ ताठ उभा राहिला. अगं ये, माझा जीव जाता जाता राहिला, बिंडोक मुलगी. ध्रुव तिचा हात झटकत छातीवर हात ठेवत रागाने बडबड करत म्हणाला. कुठला तरी गड चढल्यासारखं त्याला फिलिंग आलं होतं आणि त्यात ही भूतासारखी त्याच्या समोरच येऊन उभी राहिली म्हणून घाबरून गेला होता.
उगाच हात पकडला, ढकलून द्यायला पाहिजे होतं. मदत करा ते करा आणि वरतून बोलण्या पण खावा. मंजिरी रागाने चिडून म्हणाली. जर त्याने त्याच्या कंपनीमध्ये जॉब दिली असती तर त्याची तिने गुलामी केली असती, पण साधं त्याने तिचा रिझ्युमेसुद्धा ॲक्सेप्ट केला नव्हता. त्याने तिच्यावर एक रागीट कटाक्ष टाकला आणि इकडे तिकडे बघत आपल्या मित्राला शोधू लागला. पहिल्यांदाच तो टेरेसवर आला होता म्हणून काही समजत नव्हतं. सगळी एक सपाट जमीन असल्यासारखं दिसून येत होतं. लांब एका कोपऱ्यात एक रूम दिसत होती. कबीर वर आला होता ना? तो दोन्ही हात कमरेवर ठेवत वैतागलेल्या स्वरात इकडे तिकडे बघत म्हणाला. लग्नाला एक दिवस आधीच यायला पाहिजे होतं म्हणून मनात विचार आला होता. त्याला बॉडीगार्डचे काम भेटल्यासारखं वाटत होतं. जिजू रूममध्ये गेले आहे. ती सुद्धा जिजू या नावावर भर देत तोऱ्यात म्हणाली. त्याने किंचित नकारार्थी मान हलवत तिला एक नजर पाहून त्या रूमच्या दिशेने निघाला. ओ हॅलो मिस्टर, कुठे? आतमध्ये अवंती पण आहे. मंजिरी लगेच त्याच्या पुढे येत त्या दोन्ही हाताने त्याचा रस्ता अडवत पटकन म्हणाली. पहिले तर तिने रस्ता अडवला म्हणून त्याला राग आला होता, पण अवंतीचे नाव ऐकल्यावर त्याची ट्यूबलाईट पेटली. तसं तो जागेच थांबून एक नजर रूमकडे बघतो आणि तिच्यापासून लांब जाऊन उभा राहिला. जास्त पुढे जाऊ नका, धरायला गठडे नाही आहेत. जाऊन बायकांच्या घोळक्यात पडाल. मंजिरी तिचं हसू दाबत म्हणाली. ध्रुवने मागे वळून तिला एक रागात लूक दिला आणि लिंबाच्या झाडाशेजारी येऊन उभा राहिला. वाड्याच्या दारासमोरच लिंबाचं मोठं झाड होतं आणि ते झाड वरपर्यंत आलं होतं. अर्धं झाड त्या माडीवर झुकलं होतं, त्याच्यामुळे त्याची थंडगार सावली लागत होती. त्याने पूर्ण नजर फिरवून पाहिलं. खूपच शांतता वाटत होती. थोडासा बायकांचा खालून आवाज येत होता, पण वरच्या शांत आणि रम्य वातावरणात तो आवाज कानांना त्रासदायक वाटत नव्हता. मंजिरीने एक नजर त्याला पाहिलं आणि नाक मोडत थोड्याशा अंतरावर उभी राहत मोबाईल चालू लागली. उद्या अजून रंगेल. अवंती तिचे दोन्ही हात समोर धरत खुदकन हसत म्हणाली. खिडकीच्या बाजूला असलेला छोटासा लाकडी बेड होता. त्याने तिला आपल्या मिठीत भरून घेतलं होतं आणि त्याची हनुवटी तिच्या खांद्यावर टेकवत तिचे दोन्ही हात आपल्या हातात घेऊन नाजूक नक्षीकाम केलेली मेहंदी मन लावून बघू लागला. पहिल्यांदाच कोणाच्या तरी हातावरची मेहंदी एवढ्या बारकाईने त्यांनी पाहिली होती. तिच्या मेहंदीचा आणि गजराच्या सुगंधाने मनाला तिच्या सौंदर्याची अजून भुरळ पडत होती. ती हातावरची मेहंदी दाखवत तिची बडबड करत होती आणि तो तिची बडबड शांतपणे ऐकत होता. तिचा आवाज त्याच्या कानाला खूपच मधुर वाटत होता, त्यामुळे रात्रभर जरी ती बडबड करत राहिली तरी तो ऐकायला तयार होता. एवढा तिच्या प्रेमाचा रंग त्याच्या मनावर चढला होता. लग्नानंतर ती बडबड कानाला किरकिर होऊन जाते. असो. अहो तुमची मेहंदी बघू. तिच्या लक्षात आलं तसं ती त्याचे हात आपल्या हातात घेऊन बघू लागली. एवढीच काढली? थोडंसं अजून फूल वगैरे काढायचं ना? ती लटक्या रागत त्याच्या छोट्याशा हात आणि नावावर हात फिरवत म्हणाली. 10 मिनिटं ठेवून लगेच त्याने हात धुवून टाकला होता. तरीही मेहंदीचा लाल रंग तळहातावर चढला होता. त्याचा तळहात चांगलाच मोठा होता आणि अंगठ्याच्या खाली छोटासा हात आणि त्याच्या खाली नाव लिहिलं होतं. जे महत्त्वाचं आहे तेवढंच काढलेलं आहे, तेही मॉमच्या फोर्समुळे काढले. तो हसत हातावरची मेहंदी बघत म्हणाला. ती एक्सायटेड होत मान थोडी तिरकी करत त्याच्याकडे बघत म्हणाली. तसं त्याने हसून मान हलवली आणि तिच्या गालावर नाक घासू लागला. तिला गुदगुल्या होऊ लागल्या. तसं तिच्या तोंडून खळखळून हसण्याचा आवाज बाहेर निघू लागला. त्याने हसत बाहेर बघत एक नजर पाहिलं. तसं त्याची नजर गोल चंद्रावर गेली. पावसाचं वातावरण दिवसभर होतं, पण आता संध्याकाळपासून पाऊसच नव्हता. वातावरण आल्हाददायक झालं होतं. त्या छोट्याशा खिडकीतून तो चंद्र खूपच सुंदर भासत होता. तुला हनीमूनला कुठे जायचं? तो तिचा चेहरा बघतच गालात हसत म्हणाला. ती हसतच होती की त्याच्या प्रश्नाने तिच्या चेहऱ्यावर 12 वाजले. मूर्तीसारखी स्तब्ध होऊन त्याच्याकडे बघू लागली. तुला जिथे जायचं तिथे आपण जाऊ. तुला कुठे फिरायला आवडते? तुझा आवडता डेस्टिनेशन कुठला? तिच्या चेहऱ्यावर छोट्या छोट्या केसांच्या बट्टा हवेने पसरत होत्या. तो त्याच्या बोटांनी अलगद मागे सारं तिच्या डोळ्यात बघत विचारू लागला. तिने लगेच लाजून नजर खाली घेतली. मनात आनंदाच्या उकळ्या लगेच फुटू लागल्या. मानेवर आणि कानात गुदगुल्या होऊ लागल्या. त्याच्यासोबत एकटं बाहेर फिरायला जायचं म्हणजे सगळ्यांसमोरच त्रास देतो. एखाद्यात किती त्रास देईल हा विचार करूनच पोटा खड्ड्यात पडला आणि गालावर पुन्हा लाल रंग चढू लागला. बोल ना. तो खाली झुकून तिचा चेहरा बघण्याचा प्रयत्न करू लागला. तिच्या गालावरची गोड लाली बघण्यात एक वेगळाच आनंद त्याला येत होता. तिचं लाजणं बघून आपोआप त्याच्या चेहऱ्यावरही हसू गडद होत होतं.
खूप दिवस त्याच्या मनात होतं की विचारावं, पण काही ना काही कारणाने त्याचं विचारणं राहून जायचं. चंद्राला बघून त्याच्या लक्षात आलं आणि त्याने वेळ वाया न घालवता तिला विचारून टाकलं. अजून त्याने फिरायला कुठे जायचा प्लॅन केलाच नव्हता, पण आता लवकरच करावं लागेल म्हणून डोक्यात प्रकाश पडला होता. ते मला नाही माहीत, ती थोडीशी वळून त्याच्या मिठीत चिरत म्हणाली. तिच्या लाजण्याने त्याच्या ओठांवर सुद्धा गोड हसू पसरलं. मी तर स्वित्झर्लंडला फिरायला जायचा विचार करत होतो, तू मुद्दाम तिची खोडी काढत म्हणाला. त्याच्या कुशीतच तिचे डोळे मोठे झाले. स्वित्झर्लंड? फक्त शब्द ऐकूनच ती लगेच DDLG मूवीमध्ये घुसली. देवदर्शनशिवाय तिच्या आईवडिलांनी तिला काहीच दाखवलं नव्हतं. जाऊ दे, तुझी इच्छा नाही आहे ना कुठे जायची, आपण कुठेच जायचं नाही. तिचा काहीच रिस्पॉन्स नाही म्हणून मुद्दामून तो तिला अजून चिडवत म्हणाला. तिने त्याच्या कुशीतच गाल फुगवले. आता स्वतःच्या तोंडाने ती कशी सांगणार होती की मला जायचं आहे. एकतर प्रेमाच्या बाबतीत एकदम लाजाळूचं झाड होतं आणि त्यात तो तिला विचारत आहे हनीमूनला कुठे जायचं आहे. मग काय बोलणार? ती पुढे बोलणार की त्याचा मोबाईल रिंग झाला. तेव्हा कुठे मॅडम त्यांच्या भविष्याच्या स्वप्नातून वर्तमान काळात आल्या आणि गडबडून त्याच्याकडे बघू लागल्या. दोघेजण 15 ते 20 मिनिटे एका रूममध्ये होते. कुणाला कळलं तर हा विचार येऊनच डोळ्यात भीती दाटून आली. ती पटकन त्याच्यापासून लांब होऊन उभी राहिली. त्याने एक नजर तिला बघून पॉकेटमधला मोबाईल घेत कोणाचा कॉल आहे बघू लागला तर अमितचा कॉल होता. हॅलो. कबीर कॉल रिसीव्ह करतच हात तिच्यासमोर धरत म्हणाला. छोटे, तू स्वतःला जास्त ओव्हर स्मार्ट समजतो का? मी फक्त लांबून अवंतीला बघण्यासाठी तुला इथे घेऊन आलो आहे. तिला घेऊन गायब व्हायला तुला सोबत घेऊन आलो नाही आहे. अरे, घर पाहुण्यांनी भरले आहे, थोडंसं तरी लाज बाळगायची. कोणाची नाही तर भावाची तर थोडीशी इज्जत ठेवायची. कुठल्या कोपऱ्यात बसला आहे तिथून पटकन बाहेर ये. तुझ्यामुळे मी किती वेळ झालं स्वतःचं फोटोशूट करून घेत आहे. जसं माझं फोटोशूट संपेल तसं हे लोक मला जेवायला बसवतील, तेव्हा तुला विचारतीलच तेव्हा मी काय सांगायचं? हेमा तर माझ्यावर एवढी इम्प्रेस झाली आहे की मला कसं काय फोटो काढायचं वेळ लागलं असे विचारत आहे. फक्त 4 दिवस थांब रे बाबा. 4 दिवसानंतर अवंतीला घेऊन कुठे गायब व्हायचं तिथे गायब हो, पण आत्ता लवकर ये. अमित हळू आवाजात वैतागलेल्या स्वरात म्हणाला. येत आहे 5 मिनिट. त्याच्या बोलण्याने कबीर हसत म्हणाला. मॉम तुझ्याबद्दल बोलत होती ना, ते एकदम 100% खरं होतं. बरं आहे तुला आज दिवसभर तिने घरात बांधून ठेवलं होतं, कारण एकदा गायब झाला पुन्हा दिसायचं नाव घेत नाही, टेन्शन आणून सोडतो. फोन ठेवल्या पुढच्या मिनिटाला माझ्यासमोर ये लवकर, अमित त्याला धमकी देत चिडून म्हणाला आणि पुढच्या क्षणी त्याने फोन कट करत सुस्कारा सोडला. कबीरच्या नादात त्याने किती फोटो काढले होते त्याचं त्यालाच माहीत नव्हतं. आता फ्लॅश पडला तरी त्याला वैताग येत होता. ओ उठा लवकर, तुमच्यामुळे किती जणांना त्रास होत आहे. चिडले ना दाजी, जावा लवकर, अवंती त्याचा हात ओढत त्याला उठवत म्हणाली. हो चल जाऊ. कबीर तिचा हात पकडत मान हलवत म्हणाला. नाही, पहिले तुम्ही जावा, मी लगेच 10 मिनिटात येते. दोघे एकत्र गेला सगळ्यांना डाऊट येणार नाही का? ती पुरा त्याच्या हातातून हात सोडवत बाजूला होत रूमच्या दरवाजात घाई गडबडीत उघडत म्हणाली. खूप वेळ दोघे एकत्र होते. कोणी पाहिलं की नाही याची भीती आणखीनच वाढली होती. तिने बाहेर पाहिलं तर समोर एका कोपऱ्याला ध्रुव दिसत होता तर एका कोपऱ्याला मंजिरी दिसत होती. दार उघडल्याचा आवाज मंजिरीला आला तसं तिने मोबाईलमधून डोकं काढून समोर पाहिलं आणि तिला डोळ्यानेच इशारा केला की सगळं काही ओके आहे. तेव्हा कुठे तिने सुटकेचा निश्वास सोडला. अहो जावा ना. तो अजून रूममध्येच थांबला होता म्हणून ती मागे वळून त्याला वैतागलेला एक्सप्रेशन देत म्हणाली. मला असं वाटत आहे की तुला मी पळून घेऊन गेलो असतो तर परवडलं असतं. कबीर एक भुवई उंचावत म्हणाला. त्या गोष्टी आपण नंतर बोलू, पहिले तुम्ही बाहेर जावा. यावेळी तिने त्याचा हात पकडला आणि पहिले बाहेर काढलं. तसं त्याने तिला एक लूक दिला आणि सरसर पावला आपटत निघाला. कबीरला बघून ध्रुव लगेच त्याच्याजवळ त्याच्यासोबत खाली निघाला. त्याचे नाटक बघून तिला हसू आलं. दोघेही मधल्या अंगणात हळुवारपणे आले. अमितची नजर त्यांच्याकडे गेली तसं अमित त्याच्याकडे हसूनच खाऊ की गिळू नजरेने बघू लागला. त्याच्या नादात आज त्याचा खूपच मोठा फोटोशूट झाला होता. कबीरने त्याच्याकडे मंद स्मित करत किंचित खांदे उडवले. तसं बळवंतरावांनी जबरदस्ती सगळ्यांना जेवायला बसवलं. तयारी तर झालीच होती, फक्त हेमा फोटो काढत होती म्हणून ते सुद्धा पाहुण्यांना बघत बाहेरच होते, म्हणून कबीरकडे त्यांचं लक्ष गेलं नव्हतं. हेमा सौम्याला फ्रेश होण्यासाठी आतल्या रूममध्ये घेऊन गेली होती. अवंतीसुद्धा मंजिरीसोबत हळूहळू पायऱ्या उतरत खाली आली आणि आतल्या रूममध्ये जाऊन बसली. तिथेच हेमाने सौम्याशी तिच्यासोबत ओळख करून दिली. ऋषी थोडंफार सामान आणायचं होतं म्हणून तालुक्यात गेला होता. तो नुकताच घरात आला आणि त्याची नजर पाहुण्यांवर पडली. भाऊजी तुम्ही कधी आला? ऋषी हसत दोघांकडे बघत म्हणाला. अर्धा पाऊण तास होऊन गेला.
अमितने एक तिरका कटाक्ष कबीरकडे टाकत उत्तर दिलं. कबीरने रॉकी आणि ध्रुवची ओळख करून दिली. त्यांचे ताट बघण्यासाठी गडी उभे होता. त्याला पाठवून तो स्वतः पाहुण्यांची ताट बघत गप्पा मारू लागला. बळवंतराव आपल्या लेकाला अभिमानाने बघू लागले. तो पण दमूनच आला होता आणि लगेच कंटाळा न करता पाहुण्यांची खातिरदारी करू लागला. हेच तर त्यांचे संस्कार दिसून येत होते. हेमा, सौम्या, अवंती, मंजिरी त्यासुद्धा जेवल्या नव्हत्या म्हणून सुरेखा त्यांना जेवायला बाहेर घेऊन आली. तेव्हा कबीरची नजर तिच्यावर पडली आणि गालातल्या गालात हसत तिला बघत जेवण करू लागला. तीही एक नजर त्याला पाहिलं आणि लगेच नजर खाली घेतली. मधल्या अंगणात टेबल लावला होता. एका साईडने हे चौघे बसले होते आणि दुसऱ्या साईडने चेअर रिकाम्या होता. तिथे जाऊन चौघीसाठी बसायला जागा होती त्या तिथे चालल्या होत्या. ऋषी, व्हॉट अ सरप्राईज. सौम्या चेअरवर बसण्यासाठी पुढे आली तेव्हा तिची नजर तिच्या शेजारी असलेल्या ऋषीवर पडली आणि एक्सायटेड होऊन बोलतच दुसऱ्या क्षणी त्याला मिठी मारली. तिच्या आवाजाने सगळ्यांच्या नजरा दोघांवर स्थिर झाल्या. सो नाईस टू सी यू. तू इथे कसा? तुझे कोणी रिलेटिव्ह आहेत? सौम्या बाजूला होत खुश होऊन त्याचे दोन्ही हात पकडत म्हणाली. तिने मिठी मारल्या मारल्या ऋषी पुतळ्यासारखा फ्रीज होऊन तिला स्तब्धपणे बघत होता. सौम्या इथे आली आहे यापेक्षा तिने सगळ्यांसमोर आपल्याला मिठी मारली आहे यामुळे तो शॉक झाला होता. घाबरून त्याला नजरसुद्धा इकडे तिकडे करायला भीती वाटत होती. खास करून मीराकडे बघायची त्याची हिंमतच होत नव्हती. कबीर, अमित, हेमा हे प्रश्नार्थी नजरेने दोघांना बघत होते. मिठी वगैरे मारणं त्यांच्यासाठी नॉर्मल होतं म्हणून त्यांच्या चेहऱ्यावर फक्त ब्लँक एक्सप्रेशन होते. पण अवंती, मीरा आणि बळवंतराव दोघांना असं एकमेकांच्या मिठीत बघून गोंधळून गडबडून गेले होते. त्यांच्यासाठी हा एक धक्काच होता. मीरा पदर सावरत घोचळलेल्या नजरेने ऋषी सौम्याकडे बारीक डोळे करून रागाने बघत होते. तिला बिलकुल आवडलं नव्हतं की सौम्याने येऊन आपल्या लेकाला मिठी मारलेलं. बळवंतराव सुद्धा अवघडून गेले होते. त्यांनी पटकन त्यांची नजर फिरवली होती पण नशीब मधल्या अंगणात सासरकडचे पाहुणे जेवायला बसले म्हणून सगळे पाहुणे बाहेर आणि आतल्या खोलीत होते आणि आता तिथे फक्त घरातलेच लोक होते म्हणून त्यांच्या मनाला एक समाधान भेटलं. नाहीतर पाहुणे लोक किंवा गावातल्या लोकांनी ऋषीला अशा अवस्थेत पाहिलं असतं तर त्यांना एक चर्चेसाठी विषय मिळाला असता. पण मनाला सुद्धा पटलं नव्हतं. ऋषी, मी तुझ्याशी बोलते. तू भूत बघितल्यासारखा एकतर तिलाच बघत होता म्हणून ती त्याच्या दोन्ही हातांना हलवत भानावर आणत म्हणाली. हां, हे माझं घर आहे म्हणून मी इथे आहे. ऋषी ऑकवर्ड स्माईल करत तिचे हात बाजूला काढत 1-2 पाऊल मागे होत म्हणाला. ओ, हे तुझं घर आहे? हे तुझं घर आहे? सौम्या बोलता बोलता शॉक झाली. हो, माझ्या ताईचं लग्न आहे. सो. ऋषी आजूबाजूला बघत अवंतीकडे बघत हसण्याचा प्रयत्न करत म्हणाला. अरे वा, वहिनी तुझी ताई आहे. भारी की. सौम्या एक्सायटेड होत म्हणाली. तुम्ही दोघे एकमेकांना ओळखता का? हेमा आश्चर्यचकित होत हसत सौम्या ऋषीकडे बघत म्हणाली. हो वहिनी, आम्ही दोघे एकाच कॉलेजमध्ये आहोत आणि आम्ही फ्रेंड्स पण आहोत. सौम्या खुश होत पुन्हा त्याच्याजवळ जात त्याच्या कोपऱ्याला विळखा घालत हसत म्हणाली. तसा पुन्हा ऋषी अवघडून गेला आणि त्याची नजर मीरावर पडली तर ती रागाने त्याच्या हाताला बघू लागली. पाहुणे गेल्यावर त्याचं काय होणार ह्या विचाराने त्याचं डोकं पण पडलं होतं.